गुड मॉर्निंग गाइस। फट्टे गरमी आहे। घरी गेल्यानंतर ती वंचार होणार आहे। या काय बनवतो मला कुल्लू। मेहनत आहे भाई, मेहनत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांत आपण या बाईक घेतली आता चालवायला आणि आज आहे संडे आणि थोडा लेटच चाललंय आपला आज। तर आज आपलं काय करायचं आहे, आज आपण करणार आहोत, आपण जो माईक घेतलेला आहे त्याची टेस्टिंग आपल्या हेल्मेटवर लावून। लेट्स ट्राय, लेट्स वेक अप अँड बी रेडी। चलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर ब्लॉग्स अगेन वन्स अगेन। आणि आता मी चालू आहे, आपले जे केस थोडे वाढलेले आहेत, थोडे हो तिथे का सेट वेलकम। आय नो आपण जरा हवा कमी करू। ओके, तर आता पहिला आपण आजचा दिनक्रम काय असणार आहे मी प्लॅन केलेला आहे की भाई पहिला तर आपल्याला आपला लुकवर चेंज करायचा आहे, दाढी वगैरे वाढली आहे, हेअर कट करायचं आहे। तर आपण चालू आपल्या नेहमीच्या सॅलॉनमध्ये आणि मग त्यानंतर आपल्याला बाईक बरेच दिवस आपण वापरलेलं नाही आहे, चेन आहे, त्याला चेन ल्यूब करायचं आहे, पहिले क्लीन करायचं आहे, मग ल्यूब करायचं आहे आणि मग तिची राईड मारायची। राईड याच्यासाठी मारायची आहे की मी जी ब्लॅक कलरची जी फिल्म लावलेली आहे, PPF केलेलं आहे आपल्या विंडशील्डवर, जे तुम्ही मागच्या कदाचित माझ्या एडिटिंग जर टाकला असेल ब्लॉग तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की टिंटेड ग्लास केलेला आहे मी। तर नाईटला काय प्रॉब्लेम होतो का ते आपलं चेक करायचं आहे। गोप्रोमध्ये व्ह्यूवर दिसणार नाही तुम्हाला, तर मग काय उपयोग ना मला ते करू, परत ते काढायला नाही लागणार आहे। तर चला आता मागचा आपला हा ब्लॉग सुरू करू। 8 दिवस कसा चाललाय तो आपण पाहू, तो सुरू करूया। काय तुम्ही बघू शकता, वाजले तर 1 आणि डिग्री आहे भाई 40। फट्टे गरमी आहे। आणि माझ्या त्या माणसाने जो सलूनमध्ये मी पहिले जायचो त्याच्यातून तो माणूस माझा बाहेर निघाला आहे, माझा स्टायलिस्ट। त्यांनी स्वतः चालू केलेला आहे। साल्याकडे AC नाहीये, क्या ही करे भाई, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। होप सो त्याने AC लावली असेल। मी 8-10 दिवस झालो गेलो नाहीये। गाईज असे सावला बघून आपल्याला धावायला लागतोय, पळायला लागतंय। यानी AC लावली असेल तर बरी है। पैसा नहीं मिलने वाला है तेरे को, बाल कटा के लेगा, दाढ़ी करा के लेगा, लेकिन पैसा नहीं देगा। AC आप तक लगाया, AC नहीं लगाया तो नहीं मिलने वाला पैसा। बस काटा और छोटा चाहिए क्या, नहीं ना? तर गाइस कसं वाटतंय हा आपला बारीकसा मॉडिफाय झालेला लुक। आता मेरे को यही वाला नहीं पसंद है, ऐसा आ जाता है ना बाल। अच्छा हेलमेट निकालेगा ना पूरा बाल ऐसा, उसको ध्यान नहीं रहता मेरे को, वो बाल करना चाहिए उसको। कसं वाटतंय हा नवीन हेअरस्टाईल, आपली राहणे अशी हेअरस्टाईल। घरी गेल्यानंतर ती वंचारच होणार आहे। या काय बनवतो मला उल्लू, या असा काहीतरी हेअरस्टाईल मारून देतो। इथे चांगली वाटते, पण घरी गेल्यानंतर कैसे थे अभी ये लगा रहा है पाउडर। अरे ये कौन सा पाउडर सर में लगाते हैं? मेरा भी हो गया था लुक। कैसा किया रे समीर? इसको पैसा देने वाले नहीं, लेकिन मैं आज AC नहीं है भाई, AC नहीं है। गाइज हा झालेला दुर्लक्ष आपल्या गाडीकडे। चेन थोडी रस्ट पकडते, तर तिला आपण आता करणार आहोत ल्यूब आणि क्लिनिंग। ब्रश आहे साफ करायला, क्लीनर आहे, चेन क्लीनर आणि मोटिव तो वापरते आपण हा ल्यूब। तर आता आपण करणार आहोत याची चेन क्लीनिंग करके। करणू भाई बोललेले आहेत कभी भी आपने को जाना पडेगा ना बाबडू राईड पे, तो साफसफाई करून टाकू आपण पहिला। चला, कोणी सोबत नाहीये म्हणून मी आता हा सांगतो तुम्हाला। स्प्रे करून घेतलेला आहे मी, हे बघा सगळं चांगलं लिक्विड इकडे स्प्रे करून घेतलेलं आहे। याला आता या ब्रशच्या साह्याने आपण पहिले साफ करून घेऊ। हे बघा तिथे जास्त रश आहे ना, रश नाही रस्ट। थेट केस कापून आपण इथे आलेले, गाडीची पण थोडी मरम्मत करू, कारण का नॉट गुड असं रस्ट पकडणं। मेहनत आहे भाई, मेहनत आहे। हात दुखायला लागले। झाली ना, दिसतंय का? आपण ब्रश घेतलेला आहे, ब्रश दात घासायला नाही, याचे दात घासणार। साफ करून झालेलं आहे आणि आता आपण या चांगल्या फडक्याने याला पुसून घेतात, जेणेकरून हे परत साफ याच्यासाठी करायचं की
नंतर आपण चेन ल्यूब आता लावणार आहोत, जेणेकरून स्प्रॉकेट आणि चेनची लाईफ वाढते. बाय मिस्टेक की आपण कंटिन्यू ठेवली नाही साफ करायचं सिस्टम. आता आपण वापरतोय चेन ल्यूब. मल्टिपल ब्रँड्स आहेत माझ्याकडे जे हातात लागते. रोज केली असती साफ म्हणजे एक महिन्याचं एवढी रस बसली पण नसती. हॉटेलच्या मागे होतो ना आपण. आता आपलं चेन ल्यूब करून झालेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे, सकाळी मी बोललेलो तुम्हाला की आपल्याला आज गोप्रोची शूट घ्यायची आहे. ते हे जे ब्लॅक केलेलं आहे हे वाला आयटम, तो आयटम मध्ये आपला रोड दिसतो का रात्री गोप्रो मध्ये वगैरे ते चेक करू. तर चला, सकाळपासून आंघोळ नाही केली आहे, हेअरकट झाली आहे, चेन ल्यूब झाली आहे. आता आंघोळीला फ्रेश होऊ आणि संध्याकाळी आपण बरोबर 6 वाजता निघू, कारण आपल्याला नाईट शूट घ्यायची. त्याचं बघू कसं काय वाटतंय मित्रांनो तुम्हाला, कसा आहे व्ह्यू. ऐक पॅन्ट जीन्स घातले टाईट. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांत आपण या बाईककडे बाईक घेतली आता चालवायला आणि ट्रायल चालू आहे. आपला आवाज आपण होलीलँड माईक, वायरलेस माईक यूज करतोय गोप्रोला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आपण जी स्क्रीन लावलेली आहे ह्याच्यातून आपला रोड दिसतो का जेव्हा आपण गोप्रो शूट करतो संध्याकाळी. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पेट्रोल कमी नाही आहे ॲक्च्युली, माझा सेन्सर गेलेला आहे. सो सेन्सर बघतोय आणि कोणाचा तरी फोन मला कंटिन्युअसली येतोय यार. माझा सेना पण चार्ज नाही आहे. काम करू, आपण एक सेना चार्ज करू पहिले. तर आपण जाऊ आपल्या हॉटेलला. एक हॉटेलची छोटी टूर. जाऊ द्या. बघा, हा आपला पनवेल सर्कल. तुम्हाला रोड दाखवतो मी परत एकदा. हा आपला आदे सर्कल ह्याला बोलतात. आणि आदे सर्कलवरून आपण हा राजीव गांधी मैदान जो लेफ्टला आहे, जो आता वेंगसरकर सरांनी जो इथे क्रिकेट अकॅडमी ओपन केलेली आहे. राजीव गांधी मैदान ह्यासाठी बोलतात कारण ह्या मैदानावर राजीव गांधी यांचा हेलिकॉप्टर उतरला होता, त्याचं भाषणसुद्धा झालं होता. तेव्हा मी होतो असून 2nd 3rd आणि थोडा ऑफरोडिंग आपला मला तर त्रास होत नाही आहे आपल्या काय बोलतात या ग्लासची. उलटं बरंच वाटतंय. पण आपल्या गोप्रोमध्ये हे रोड येतात का हे बघणं गरजेचं आहे. आपल्या गोप्रोला रोड येतात का. आणि हा बघा, आपण येता चल पप्पा, हे यप्पा चल पप्पा. आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या हॉटेलवर. आता संध्याकाळी येतील थोड्या वेळात आपण आपली बाईक लावू इथे. आणि हा आपला आहे स्क्यू अँड स्पूनचा कॅपिबारा ह्याच्यासाठी. कारण का नुसता जो स्क्यू अँड स्पून आहे तो आहे नॉन अल्कोहोलवाला. आणि कॅपिबारा ह्याच्यासाठी आपण ठेवलेलं आहे खास फक्त अल्कोहोल सेक्शन आणि फूड. तर हा आपला असणार आहे असा आपला सेटअप. वाद्य 7 अजून ॲडव्हर्टायझिंग अशी पाहिजे तशी आपण केलेलं नाही आहे. आणि ॲडव्हर्टायझिंग थोडक्यात करू. गुड इव्हनिंग. आणि हा आहे आपला बार सेक्शन. काय 3-4 दिवसात हा भरला जाईल पूर्ण बार सेक्शन. याच्यात तुम्ही बघू शकता आपल्याला आउटडोअर पण आहे. आउटडोअर सिटिंगसुद्धा करणार आहोत, जे स्मोकिंग एरिया बोलू शकतो आपण त्याला. हे असा आपला स्क्यू अँड स्पून. समोर आहे जे हे समोर दिसतोय आपला पूर्ण, ते आहे लाईव्ह काउंटर. लेफ्ट साईडला आहे आपलं पिझ्झा काउंटर, जो वुडबन पिझ्झा असणार आहे. आणि पुढचा आपण बघू काय होतं ते. गाईज हॉटेलला आलो होतो बसायला मस्त. आपली बाईक आपण इथं पार्क केलेली आहे आपल्या लॉजिंगमध्ये. आणि आता आपण चाललेलो आहे एक छोट्याशा जत्रेला. पण जत्रेला मी जात नाही, माहिती तुम्हाला. सॉरी, तुम्हाला कसं माहिती असणार, आपली ओळख आत्ता झालेली आहे. आणि जत्रेला काही मी चाललो नाही, पण चाललो आहे आपल्या मित्रांसोबत गाडीमध्ये बसून. थोडा एन्जॉय करतो, रिलॅक्स करतो, चिलॅक्स करतो. आणि बाहेर जाऊन हॉटेलला जेऊ. आपल्या हॉटेलला नाही, दुसऱ्या हॉटेलला. तर दुसऱ्या हॉटेलला पण जेवलं पाहिजे आपण. आणि सगळी गँग आहे. लाईट लावा ही सगळी गँग आहे. सनी शेठ, पांडे शेठ, अभिजित शेठ. जत्रेतली सोय आहे. अजून येते मटणावीत ना शेंगा भाऊ दमके. जत्रेला गावठी जेवण नुसतं चुलीवरचं मटण अँड चिकन.
गाईज मस्तपैकी झालेली आमची यात्राची पार्टी, जत्रेची यात्रा काय नाही जत्रा झालेली आहे. कपडे माझे असे कसे पसे आहेत, उचलून आणले मला जबरदस्ती. इकडे येणार नव्हतं, दादा हॉटेलला जसं बोलले तुम्हाला मागे, आणि मला फसवून इकडे आणलेला आहे उरणला. तर आपल्या मित्रांनी त्याच्या शॉपमध्ये आपली सोय केली. सोय म्हणजे जेवणाची आणि कोल्ड्रिंक. तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये, जास्त त्याला शूट नाही केलं जेवणाविनाचं. आणि काय आपल्यामध्ये काही व्हेज आहेत, काही नॉनव्हेज आहेत, काही एगिटेरियन आहेत, म्हणून जेवण मी असं शूट करत नाही. पण ओके, इट्स गुड. आता चाललो आम्ही पनवेलला परत. लेट्स सी मध्ये काय करतो का, नाहीतर मग पनवेलला पोचून करू आपण. टाटा बाय बाय. काय आयसा काय माणूस अभि काय या उठवा कमेंट करून उठवा याला. तर आम्ही पोचलेलो आहोत पनवेलला आपल्या ठिकाणी. आणि गाईज मी बघतोय, प्रामाणिक बोलतोय, यूट्यूबवर आपला व्ह्यूज चांगले येत आहेत, सबस्क्रायबर्स चांगले आहेत. इंस्टावर काहे को नहीं हो रहा, इंस्टा पे भी थोड़ा प्यार शो करो ना. इंस्टाची आपली थोडी ग्रोथ होईल, हेच सांगत होता. आता आपण जाऊ आपल्या लगेच इकडनं डायरेक्ट उडी मारतोय आपण आपल्या बाईकवर. चलो तर आपला निघालेलो होतो आपण. तर गाईज आपला ब्लॉग तर शेवट होत आलेला आहे. सकाळपासून जे आपण कामं केली, कसं वाटतंय तुम्हाला माझा हा छोटूसा अंदाज आपल्या व्लॉगिंगचा? आणि मोठे व्लॉग सुद्धा येणार आहेत. जुने व्लॉग्स माझे आहेत, पण ते काही एवढे खास तुम्हाला वाटणार नाहीत, कारण का एडिटिंग आपली काही एवढी खास नाही आहे आणि थोडे शिक्षण पण आपलं कमी होतं या व्लॉगिंग क्षेत्रातला. पण आता बघा कसा वाटतंय तुम्हाला हा व्ह्यू. आता दिसतं टाकी फुल असताना आपण आपला फक्त न्यू पनवेल ग्राउंड मारू आणि घर वापसीला जाऊ. आवाज आणि व्ह्यू चेक करते आपण. होप सो करनू भाई, आई एम रेडी, बोलो अब कब निकलना है. करनू भाईने सांगितलेलं एक दिवसा सुद्धा चेक कर, कारण का आता बोलतोय लाईट आहे म्हणून तुझं हे दिसतोय. आणि आपण करनू भाईचा फरमान जारी ठेवू. ठीक आहे, त्याचा काही व्हिडिओ बनवणार नाही मी, पण जर पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही जर क्लीन दिसली आपली ती फेरिंग नाही विंडशील्ड, तर समजून जा की भाई ये काला दिख नहीं रहा है रोड ठीक से. आणि जर ही दिसली, हिला कंटिन्यू केलं तर याचा अर्थ 100% आपण सक्सेसफुल झालेलो आहोत. तर लेट सी नोबिता, तुला परत एकदा ग्रँड सॅल्यूट की तू जे व्हिडिओ माझे एडिट करतोयस अप्रतिम, अति सुंदर तऱ्हेने त्याला एडिटिंग, त्याला तू तुझ्या बकवास व्हिडिओला सुद्धा तू एक 4 चांद लगा रहा आहे. तर कमेंट्समध्ये प्लीज एक नोबितासाठी एक सॅल्यूट. ओके, तर आता आपण इथंच ब्लॉग आपला एंड करू. सायनिंग ऑफ. आता तिथे का टाटा बाय बाय.